दिनांक 7 ऑगस्ट 2024ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर पंजाब राज्यात येथे आयोजित करण्यात आले। सदर अधिवेशनाच्या तयारी दृष्टीने चंद्रपूर येथे रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर येथे दुपारी 4 वाजता करण्यात आले होते। या बैठकीत जातनीय जनगणना करण्यात यावी, केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिनलची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रिमिनलची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी, मंडल आयोग आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या, ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा, इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की आपल्या अधिकारासाठी महाअधिवेशनात सामील व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। बैठकीत प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आजपर्यंत झालेल्या अधिवेशनाबद्दल माहिती दिली। बैठकीत सहसचिव शरद वानखेडे, राज्य कार्याध्यक्ष दिनेश चौकारे, कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्याम लेडे, पुरुषोत्तम सातपुते, विजय चहारे, कुसुम उदार, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, प्रेमानंद जोगी, महिला संघ, युवक युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ, वकील महासंघ तसेच तालुका अध्यक्ष सर्व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते। की राष्ट्रीय ओबीसी महासंघ 2016 पासून या देशामध्ये असलेल्या 60% ओबीसीला संविधानाच्या कलम 340 प्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे त्या सवलती 70 वर्षापासून मिळत नव्हत्या आणि म्हणून त्या सवलती केंद्र आणि राज्य सरकारने या देशातील 60% ओबीसी समाजाला द्याव्या म्हणून देशाच्या विविध राज्यामध्ये दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करून आमच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचं आणि त्या राज्य सरकारचं लक्ष वेधित असते आणि त्यामुळे आजपर्यंत या ओबीसी समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्याकरता 44 शासन निर्णय हे केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मिळून काढलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत काही ओबीसी समाजाच्या प्रश्न सुटलेले नाही, समस्या सुटलेल्या नाहीत आणि म्हणून आमचं आता हे 9वं अधिवेशन येत्या 7 ऑगस्ट रोजी पंजाब राज्यातील अमृतसर येथे होत आहे। या अधिवेशनाच्या दिवशी दिवसभर विविध राज्यातून जे काही प्रतिनिधी येतील त्यांच्या समक्ष ज्या ओबीसी समाजाच्या केंद्र सरकारशी संबंधित प्रमुख मागण्या आहेत, ज्यामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हा सर्वात पहिले आमचा ज्वलंत विषय आहे, प्रश्न आहे।